मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित चांदण, भाग 5. लेखक संजय कांबळे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. खूप मोठं हॉस्पिटल नव्हतं, पण टापटीप आणि देखरेख अप्रतिम होती. तो आत डॉक्टरांच्या कॅबिनला नॉक करून आत गेला. डॉक्टर कोणाच्या तरी मेंदूचा स्कॅन रिपोर्ट निरखून पाहत होते. तसे वयस्करच होते, 50च्या आसपासचे असतील. डोळ्यावरचा चष्मा नीट करत त्याच्याकडे पाहू लागले. बोला. तो काही बोलणार तोच रागिनी आत आली. कसे आहेत बाबा? ती गंभीरपणे विचारत होती. हो, ठीक आहेत आणि लवकर बरे होतील असं वाटतंय. काय झाले त्यांना? संजूच्या प्रश्नावर डॉक्टर शांतपणे म्हणाले. हॅल्युसिनेशन, एक मानसिक आजार. तेही या आजाराने ग्रासले आहेत. बोलतच सर्व डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर पडले. डॉक्टर संजूकडे पाहत माहिती देऊ लागले. मतिभ्रम, आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे. अमानवी शक्ती आपल्यावर हल्ला करेल. नेहमी घाबरून राहायचे. सुरुवातीला त्यांनी एका दुसऱ्या रुग्णावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केला होता. काही वेळ वडिलांच्या तब्येतीची माहिती विचारत दोघेही त्यांना ठेवलेल्या रूमजवळ गेले. खाली पांढऱ्या शुभ्र फरशा, तर बाजूच्या भिंतीलाही बाथरूममध्ये असतात तशा शुभ्र फरशा होत्या. वेगवेगळ्या रूममध्ये रुग्ण होते. काही रडत होते, अचानक किंचाळत होते, तर कोणी एकसारखं बडबड करत स्वतःशीच बोलत होतं. तिघेही चालत तिच्या बाबांच्या रूमजवळ पोहोचले. एका साध्या दरवाजावर बसवलेल्या चौकोनी काचेतून डॉक्टर आत पाहू लागले. एक 45 ते 50 एक गृहस्थ आत बसलेले. मजबूत बांधा, डोक्यावरील केस किंचित पांढरे झाले होते. अंगात पांढरा टी शर्ट आणि तशीच पॅन्ट होती. समोरील भिंतीकडे एकटक पाहत ते बेडवर एकदम शांत बसून होते. रागिनीनं हाक देताच त्यांनी वर पाहिलं आणि क्षणात त्यांचा रुक्ष उदास चेहरा उजळला. ते उठून दरवाजापाशी आले. रागिनी, बाळा कशी आहेस ग? दरवाजाच्या काचेवरून हात फिरवला. आपल्या मुलीला पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी बरी आहे बाबा, तुम्ही कसे आहात? त्यांनी तिच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाले, तुला तुझा जोडीदार भेटला तर मग? हो बाबा. तिच्या पाणवलेल्या डोळ्यात त्यांना सर्व काही दिसलं. त्याच्याकडे पाहत ते म्हणाले, नाव काय तुझं? तसा तो थोडा गोंधळला. माझं? हो, हा, ते संजू. त्या दोघांचं बोलणं ऐकून तो पुरता गोंधळून गेला. ते इतकं सहज बोलत होते की जसं कोणीही सामान्य व्यक्ती बोलते. मग ते वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये काय करत आहेत? बोलता बोलता रागिनीचे बाबा एकदम स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. मायेनं भरलेला चेहरा अचानक उग्र होत होता. झटकन ते मागे वळून बेडवर जाऊन बसले. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून रागिनीला हुंदका आला. त्यांच्या उग्र चेहऱ्यावर अचानक भीती दाटली. बाळ, तू लवकर इथून जा. तिला हात जोडत ते आजूबाजूला पाहू लागले. प्लीज रागिनी बेटा, जा इथून. रागिनी आपल्या वडिलांना असं पाहून अक्षरशः रडू लागली. तो आलाय. ए संजू, जा लवकर रागिनीला इथून घेऊन जा. लवकर रागिनीला इथून घेऊन जा, नाहीतर तीही माझ्यासारखी होईल. तसा सुन्न मनाने तो रागिनीला घेऊन मागे फिरला. काहीच पावलं ते चालत पुढे आले आणि मागे फिरून त्या दरवाजाकडे पाहिलं. तसं त्या खोलीत काहीतरी आपटल्याचा आवाज आला. दोघेही जागेवरच थांबले. पुन्हा तसाच आवाज तिच्या वडिलांच्या रूममधून आला होता. काही क्षणातच पुन्हा आवाज घुमला. तसा संजू मागे फिरला. आजूबाजूच्या रुग्णांचा आवाज येतच होता. त्यात पुन्हा काहीतरी आदळल्याचा आवाज घुमला. तो झपाझप पावले टाकत त्यांच्या रूमजवळ पोहोचला आणि काचेतून आत पाहिलं तर तिचे वडील खाली जमिनीवर पडले होते. शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या. समोरच्या भिंतीला लागून ते बसलेले. कणत विवळत त्यांनी आपला उजवा हात थरथरत उचलून
दोघांना जाण्याची खूण केली. बाहेरच्या चौकोनी काचेतून पाहताच रागिनीला हुंदका आवरणं कठीण झालं. रडत ओरडत त्यांना हाक देऊ लागली. आपल्या मुलीकडे पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. संजू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण व्यर्थ. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच ते जमिनीवर आदळले. जमिनीवर त्यांच्या डोक्यातून रक्ताचा सडा हळूहळू पसरू लागताच रागिनी जोरजोरात ओरडू लागली. आपल्या वडिलांना हाक देऊ लागली. ते दृश्य पाहताच संजूने सारी शक्ती डॉक्टर म्हणून ओरडला. इतक्यात तिच्या बाबांना कोणीतरी अंतराळी उचलून बाजूच्या भिंतीवर फेकलं. तसा धापकन आवाज आला. ते खाली आदळले. आत कोणीच दिसत नव्हतं. तरीही कोणीतरी होतं जे त्यांच्या जीवावर उठलेलं. बाहेरून लावलेली कडी काढली, पण दरवाजा उघडत नव्हता. त्यांना वाचवण्यासाठी दरवाजावर लाथा मारू लागलो, पण व्यर्थ. तो लोखंडी दरवाजा आतून बंद होता. रागिनी जोरजोरात किंचाळू लागली. तिच्या ओरडण्यानं डॉक्टर धावत आले, पण दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. त्यांच्या तोंडातून किंचित आवाज बाहेर पडला, रागिनी, बाळा. आणि आतल्या त्या क्रूर सैतानाने एखादी कापडी बाहुली फेकावी तसं तिच्या वडिलांना भिंतीवर फेकलं. रक्ताचे शिंतोडे दरवाजाच्या काचेवरून खाली ओघळू लागले. ते दृश्य पाहून सर्वच स्तब्ध झाले. अंगातली शक्ती काढून घेतल्यासारखी रागिनी मटकन खाली बसली. रडणं, ओरडणं, किंकाळ्या सारं काही शांत झालं. संजूने मागे पाहिलं. रागिनी एकटक त्या दरवाजावरील काचेवरून ओघळत खाली येणारं रक्त धडधडत्या काळजाने पाहत सुन्न अशी बसून होती. खाली बसत रागिनीचा चेहरा हातात धरत तिला सावरू लागला. रागिनी, रागिनी, सावर स्वतःला. तिनं हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि रडायचा प्रयत्न करू लागली, पण कंठ फुटत नव्हता. दरवाजाकडे बोट करून डोळे विस्फारून कधी दरवाजाकडं तर कधी त्याच्याकडे पाहत होती, पण तिला अजूनही बोलता येत नव्हतं. शेवटी एका भयंकर मानसिक दबावानं ती बेशुद्ध झाली. जीवाच्या आकंताने रागिनी ओरडत उठून बसली. बाजूला उभ्या आईनं तिला जवळ घेत सावरलं. रागिनी सर्वांकडे पाहत हात जोडून रडू लागली. माझे बाबा कुठे आहेत? सांगा हो प्लीज, कुठे आहेत माझे बाबा? तिच्या आईने रागिनीला छातीशी कवटाळलं. तसं मनात दाबून ठेवलेल्या दुःखाला तिनं वाट करून दिली. संजू जवळच उभा रागिनीची अवस्था पाहून विचार करू लागला. त्या क्रूर आत्म्यानं रागिनी समोर तिच्या वडिलांना इतकं भयानक मरण दिलं. कदाचित ते तिला तिच्या मनात दहशत, भीती दाट व्हावी यासाठी. पण यामागे काहीतरी आहे. कोणी इतका का एखाद्याचा द्वेष करेल? एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात भयान वादळासारखे उठत होते. डॉक्टरांना काहीच सुचत नव्हतं की तिच्या वडिलांचा खून कोणी केला, पण सर्वच समजून गेले की कोणीतरी होतं ज्याने इतक्या क्रूरपणे तिच्या वडिलांना संपवलं होतं. बेडवर पडून रागिनी शून्यात पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू एकसारखे ओघळत होते. तो चालत तिच्याजवळ गेला आणि तिचा हात आपल्या हातांनी घट्ट पकडला. तसं तिनं पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत हुंदका देत त्याचा हात गच्च पकडत ती म्हणाली, संजू, बाबा गेले रे. रागिनीचे शब्द ऐकताच तिच्या आईला भावना अनावर झाल्या. तोंडाला पदर लावून त्या तशाच बाहेर निघून गेल्या. तिच्या आवाजातील वेदना पाहून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. तिचा हात घट्ट पकडत म्हणाला, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. ती हातबल झालेली. आता मीही जाईन, कधी माहीत नाही, पण तो मला नेणार. तो खूप वाईट आहे रे, खूप वाईट. ए, असं नको बोलूस. मी तुला काही होऊ देणार नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. त्याचे शब्द तिला संजीवनीसारखे वाटत होते. ती झटकन त्याला बिलगली. तिच्या खचलेल्या मनाला थोडा का असेना आधार मिळाला होता. प्लीज, मला एकटीला सोडून कधी जाऊ नको रे. मी नाही जगू शकणार. तिचे केविलवाणी शब्द काळजात घर करत होते. संजू, तो इथंच कुठेतरी आहे. आपल्या दोघांना पाहतोय तो. कदाचित त्या भिंतीच्या कोपऱ्यातून तो माझ्याकडे नजर रोखून पाहतोय. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो धीर देत म्हणाला, रागिनी, मी आहे ना. कोणी तुला काही करणार नाही. आणि कोणाबद्दल बोलतेस तू? कोण तो? नीट सांग प्लीज. सांगेन, पण प्रॉमिस कर, मला सोडून नाही जाणार. तुझी शपथ, तुझी साथ नाही सोडणार. सांग आता.
त्याच्या भोवती घट्ट केलेला हातांचा विळखा सैल करत ती बेडवर आडवी झाली. खिडकीतून दिसणारा लख्ख चांदणं पाहत ती बोलू लागली. काही घटना विसरायच्या ठरवलं तरी नाही विसरता येत. मुंबईला एका खाजगी कंपनीमध्ये माझ्या बाबांची नोकरी होती. त्यामुळे काही वर्षापासून तिथंच राहत होते. मला खूप चांगले मार्क्स पडले, पण कुठेच प्रवेश मिळत नव्हता. बाबांच्या मित्राने एका राजकीय पुढाऱ्याचं नाव सुचवत त्याच्याकडे जायला सांगितलं. विश्वासराव सातपुते, आमदार. आम्ही भेटायला गेलो तर ते घरीच होते. बंगल्याच्या आवारात पांढऱ्या शुभ्र आलिशान खुर्चीवर ते चहा पीत बसले होते. 50शीतले ते नेते असतील. पांढरा ड्रेस, डोळ्यावर काळा गॉगल, किंचित पांढरे केस, जाड मिशा, अंगाने थोडे जाडच होते. बाबांनी सांगताच मी त्यांच्या पाया पडले आणि पास झाल्याबद्दल पेढा दिला. तो न खाता त्याने बाजूला उभ्या एका उंच धिप्पाड माणसाकडे दिला. कदाचित तो बॉडीगार्ड होता. बोलता बोलता थोडा खोकला लागला. तसं संजूनं पाण्याची बॉटल तिच्या समोर धरली. पाण्याचे 2 घोट घेऊन ती पुन्हा सांगू लागली. नाही होणार, एकही जागा शिल्लक नाही. प्लीज काहीतरी करा. बाबा विनवणी करत होते. नाही हो, नाही जमणार. हताशपणे मागे फिरणार तोच कोणीतरी ओरडलं. थांबा. एक उंच, देखणा, अंगाने मजबूत आणि रुबाबदार कपड्यातील एक तरुण चालत बाहेर आला. प्रवेश मिळेल, मी आहे ना. मी अविनाश सातपुते, डोळ्यांवरील गॉगल काढत. बाबा बाहेरचं राजकारण पाहतात आणि मी आतलं, म्हणजे कॉलेजमधलं. त्याच्या ओळखीनं प्रवेश मिळाला, पण त्याची किंमतही मोजावी लागली. रागिनी पुन्हा भूतकाळात गेली. बोलता बोलता थोडा खोकला लागला. तसं संजूनं पाण्याची बॉटल तिच्या समोर धरली. पाण्याचे 2 घोट घेऊन ती पुन्हा सांगू लागली. रागिनी पुन्हा भूतकाळात गेली. एक दिवस माझी प्रोजेक्ट फाईल थोडी अपूर्ण राहिली म्हणून सर ओरडले. हे त्याला कुठंतरी समजलं तर त्यानं संपूर्ण क्लाससमोर सरांना माझी माफी मागायला भाग पाडलं. शिक्षकांनी आपली माफी मागावी या गोष्टीमुळे मला स्वतःला खूप अपराधी वाटलं. शून्यात पाहत ती पुढं सांगू लागली. कॉलेजमध्ये तो नेहमी माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याचं कॅरेक्टर मला राधिकाकडून समजलेलं. त्यामुळे मी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागले. तिच्याकडे प्रश्नार्थी मुद्रेने पाहत तो म्हणाला. राधिका कोण? संजूनं मध्येच तिचं बोलणं थांबवलं. तसा बाजूला ठेवलेला मोबाईल उचलत तिनं पेपरला आलेली बातमी नेटवरून सर्च करून हँडसेट संजूकडे दिला. हे काय? 6 महिन्यापूर्वी एका वृत्तमानपत्रात आलेली बातमी होती. गुजरातच्या सुरत शहरामध्ये पती पत्नीचा गूढ मृत्यू. त्या धक्क्याने मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं. बातमी वाचून प्रश्नार्थी नजरेने रागिनीकडे पाहिलं. तशी ती सांगू लागली. मी मुंबईच्या त्या कॉलेजमध्ये असताना तिच्याशी ओळख झाली होती. तिचं नाव राधिका. काही दिवसापूर्वी तिचा खून झाला. त्यावेळी ती फोनवर माझ्यासोबत बोलत होती आणि जीव वाचवण्यासाठी गयावया करत होती. म्हणजे? जरा सविस्तर सांग. काहीच समजत नाही. संजू तिला खोदून खोदून विचारत होता. आता तिचा नाईलाज झालेला. सांगणं भाग होतं. मुंबईमधील त्या कॉलेजमध्ये अविनाश सातपुते याचं वर्चस्व होतं. छान दिसायचा, अगदी एखाद्या हिरोसारखा. तशीच उंची, देखणा. त्यानं खूप वेळा मला प्रपोज केलं, पण मी त्याला नकार दिला. दिसायला स्मार्ट, हँडसम होता, पण राधिकाने त्याची हिस्ट्री मला सांगितली होती. म्हणजे? मोबाईल पुन्हा तिच्याकडे देत म्हणाला. त्याचा आणि राधिकाचा अफेअर काही महिन्यापासून सुरू होतं. ओ. एक दिवस कॉलेज हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता. मीही कार्यक्रम पाहत होते. बाबांचा कॉल आला म्हणून मी मोबाईलवर त्यांच्यासोबत बोलत बाहेर आले. कव्हरेज येईना म्हणून चालत टेरेसवर गेले. तसा मला दोघांचा वाद सुरू असलेला ऐकू आला. मी भिंती आडून हळूच डोकावून पाहिलं तसं मला अविनाश दिसला. रागाने लाल झाला होता. त्यानं पैशाचं एक बंडल राधिकाच्या तोंडावर फेकलं आणि तिचा गळा गच्च पकडून रागातच म्हणाला. हे पैसे अबॉर्शनचे आणि तुझ्यासोबत केलेल्या मस्तीचे. आपला मोबाईल काढत समोर धरत म्हणाला. यात तुझी ही व्हिडिओ आहे, बघणार आहेस? तुझ्यासारख्या 56 आल्याने गेल्या. इथं माझ्या बापाचं चालतं. आमदार विश्वासराव सातपुते आणि मी अविनाश सातपुते
यांचं. आणि जर तोंड उघडलंस तर तुझं प्रेतही सापडणार नाही, आणि सापडलं तर ओळखही पटणार नाही. समजलीस? म्हणजे हे प्रेम नव्हतं, फक्त मजा म्हणून तू हे करत होतास का? तुला नको होतं? हॉटेलच्या त्या साऊंड प्रूफ रूममध्ये वाईल्ड होताना तुला मजा नाही आली? आणि प्रेमाच्या गोष्टी मला नको सांगूस. तिला ढकलून देत तो रागारागात तिथून निघून गेला. तसं मी बाजूच्या भिंतीमागे लपले. तो गेल्याची खात्री केली आणि राधिकाकडे धावले. राधिका हुंदके देत रडत तशीच बसली. तिला मिठीत घेत आधार दिला. मग पोलिसात जायचं ना, संजू सहज बोलून गेला. पोलीस? ती किंचित हसली. पोलीस आहेत ना, आमदार, खासदार, नेते यांच्या सुरक्षेसाठी, ती पुढे सांगू लागली. त्या रात्री राधिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण आम्ही मैत्रिणींनी तिला वाचवलं. तिनं पोलिसांसाठी आत्महत्येचं सविस्तर कारण लिहून ठेवलं, त्याला शिक्षा व्हावी यासाठी. पण पोलीस कोट्यावधी रुपये घेऊन हे प्रकरण कसं मिटवतील हे तिला आम्ही समजावून सांगितलं. त्यावेळी मी सहज बोलून गेले. नुसती आत्महत्या करण्यापेक्षा आपल्याला हे पाऊल उचलायला भाग पाडणाऱ्याला आधी संपवावं, मग स्वतःला. कारण तुझं आयुष्य थांबलं म्हणून तो थांबणार नाही. काही दिवस असेच गेले. त्यानं आणि त्याच्या मित्रांनी मला क्लासरूममध्ये एकटीला गाठलं. रूमचा दरवाजा बंद करत तो किळसवाना हास्य करत माझ्या जवळ आला. तशी मी भीतीनं थरथर कापू लागले. मी मागे सरकत होते, पण त्यानं माझा हात गच्च पकडून जवळ खेचले. मला रडू कोसळलं. मी गयावया करू लागले, पण त्यानं माझ्या ओठावर ओठ टेकवले आणि त्याचा मित्र मोबाईलवर रेकॉर्ड करत होता. एक राक्षसी हास्य माझ्या भोवताली घुमत होतं. ते तिथून निघून गेले, पण हातबल झाल्यासारखी मी तशीच बसून रडत होते. दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्रांनी तो फोटो नोटीस बोर्डवर लावला होता आणि खाली लिहिलं होतं, लव्ह बर्ड्स. म्हणजे त्यानंच? हो, त्यानंच. पण आम्हा दोघांच्या प्रायव्हेट मोमेंट अशा शेअर केल्या म्हणून त्यानंच प्रिन्सिपलकडे तक्रार केली. मग तू तक्रार का नाही केलीस? हे सगळं त्यानंच केलं होतं म्हणून. ती किंचित हसली. किती सहज आणि सोपं आहे ना बोलणं. तो एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा होता. अरे, इथं गल्लीतल्या पोरांच्या अनेक तक्रारी पोलिसांना देऊनही एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या फक्त फोनवर त्या पोरांना सोडलं जातं, आणि मग ते त्या मुलीचं जगणंच असह्य करून सोडतात. तुझ्याच कोल्हापूरमध्ये परवा पल्लवी, अमृता नावाच्या मुलींनी याच त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आठवतंय ना? आपल्या समाजात स्त्री मुलगी यांना गुलाम म्हणूनच समजलं जातं. गरीब घरातील असो किंवा श्रीमंत, तिला स्वतःच्या पायावर उभं राहणं इतकं सोपं नसतं रे. घरातून पाऊल बाहेर पडलं की तिला वासनेनं भरलेल्या असंख्य नजरा बोचत असतात. तिच्या बोलण्यावरूनच तिची असह्य परिस्थिती त्याला जाणवत होती. ती त्याच्याकडे पाहत बोलू लागली. त्या दिवशी कॉलेजच्या आवारात तो आपल्या मित्रांसोबत उभा होता. मी घाईघाईत लेक्चरला जात होते की त्याने माझा हात पकडून सर्वांसमोर म्हणाला, आय लव्ह यू रागिनी. त्याच्या या वागण्यानं मी पुरती हादरून गेले. मी हो म्हणावे यासाठी तो मानसिक दबाव आणू लागला. मी तशीच उभे होते. हळूहळू आमच्या भोवती कॉलेजच्या मुलांची गर्दी वाढू लागली. सर्व फक्त पाहत त्यालाच प्रोत्साहन देत होते. त्याने झटकन माझा हात सोडला आणि चालत आपल्या आलिशान 4 चाकी गाडीकडे निघाला. मी जाऊ लागली तसे त्याचे मित्र आडवे आले. आपल्या गाडीतून पेट्रोलने भरलेली बॉटल घेऊन अविनाश माझ्या दिशेने येऊ लागला. ती बॉटल पाहून मला रडू कोसळलं. पुढे होणाऱ्या त्या घटनेचं चित्र समोर उभं राहिलं. मी घाबरून त्याच्यासमोर हात जोडत रडू लागले. बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले. संजू मात्र स्तब्ध झाला होता. त्याने बॉटलची कॅप काढली आणि मला म्हणाला, जर नाही म्हणलीस तर आज मी स्वतःला पेटवून घेईन. आणि त्याने बॉटल स्वतःवर ओतून घ्यायला सुरुवात केली. त्याचे मित्र हे सर्व रेकॉर्ड करत होते. मला हो म्हणून सर्व ओरडत होते, पण हे सगळं नाटक होतं हे मला माहीत होतं. मग काय झालं? कानात प्राण आणून तो ऐकत होता. बॉटल रिकामी करत तो माझ्याकडे पाहू लागला. एक विकृत हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. मी हो म्हणावं यासाठी, पण कोणाला काही समजायच्या आत त्याच्या शरीराला अचानक आग लागली आणि कॉलेज आवारात एकच कल्लोळ माजला. मी धावत बाजूला झाले. तो ओरडत किंचाळत होता, पण काही सेकंदातच त्याच्या शरीराचा पेट्रोलच्या आगीनं कोळसा करून टाकला. पण आग अचानक कशी लागली? संजूने आश्चर्याने विचारलं. तसं ती म्हणाली, राधिका,
केमिस्ट्रीची टॉपची स्टुडंट होती. सर्व पदार्थांच्या केमिकल रिॲक्शन तिला पाठ होत्या. मला घेरण्याचा त्यांचा प्लॅन तिनं आदल्या दिवशीच ऐकलेला. ती रात्रभर जागी होती. पेट्रोल उन्हात आल्यावर कोणत्या केमिकलसोबत आपोआप आग पकडू शकतं सारा अभ्यास केला. त्या केमिकलची पावडर तयार केली. जेव्हा ते सर्व ग्राउंडमध्ये माझी वाट पाहत होते तेव्हा ती अविनाश जवळ गेली. ती पावडर त्याच्या कपड्यावर लागेल अशी त्याला भेटली. जशी ती रोजच्यासारखंच वागत होती. तो आगीनं होरपळत असताना राधिका दुरून शांतपणे पाहत होती. तिनं थोडं डोक्यानं त्या राक्षसाला इतकं भयान मरण दिलं की त्यानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल. स्त्री जेव्हा सूड घ्यायला उठते तेव्हा साक्षात परमेश्वरही तिला अडवू शकत नाही. मग काय झालं? तो तळमळत जमिनीवर पडून होता. वेदनेने कणत तो माझ्याकडे पाहत होता. त्याचं ते करपलेलं शरीर, काळे पडलेले ओठ, ती ओघळून जमिनीवर पडणारी करपलेली त्वचा आणि जळून खोपणीतून पूर्णपणे बाहेर पडलेले पांढरे डोळे अजूनही जसेच्या तसे समोर येत होते. मरताना त्याच्या करपलेल्या ओठातून एक वाक्य बाहेर पडलं, तू माझी नाहीस तर कोणाचीच होऊ देणार नाही. आता मेला तो नाही, तो परत आलाय. म्हणजे? तशी रागिनी बोलू लागली. त्या घटनेनंतर मी आणि राधिका दोघींनीही कॉलेज सोडलं. ती तिच्या घरी म्हणजे गुजरातला गेली आणि मी इकडं आले. आम्ही एकमेकींसोबत कधीतरी फोनवर बोलायचो. पण एकदा तिनं कॉल केला. खूप घाबरलेली. रात्री तिला एक काळी सावली दिसली होती आणि मांस जळालेला दर्प तिच्या रूममध्ये पसरला होता. मी तिची समजूत काढली. कदाचित एवढ्या वाईट घटनेमुळे मनात या गोष्टींचा भास होत असावा. पण राधिकाच्या आईबाबांना त्याच्या आत्म्यानं तिच्या समोर एक भयान मरणानं मारून टाकलं. त्यानंतर राधिका वेडी झाली. तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. मी अधूनमधून त्या हॉस्पिटलमधील मॅडमशी फोनवरून तिच्या तब्येतीबद्दल विचारायचे. मग ती बरी झाली का? गंभीरपणे विचारू लागला. नाही, तिचाही खून झाला. खून व्हायच्या काही आधी मला कॉल केला होता. तो आवाज, ते भयान हास्य मी कधीच विसरू शकत नाही. एक एक करून तो संपवतोय. आता मी. त्यानं तुझ्या बाबांना का मारलं? कारण त्याच्या तशा मृत्यूची व्हिडिओ त्याच्या मित्राकडून त्याच्या वडिलांनी म्हणजे विश्वासराव सातपुतेनी पाहिली आणि त्यांचं मानसिक संतुलन ढासाळलं. ते वेडे झाले. खूप दिवस ते मेंटल हॉस्पिटलमध्ये होते. एक दिवस समजलं की त्यांनी हॉस्पिटलच्या भिंतीवर डोकं आपटून स्वतःला जखमी केलं आणि त्यातच ते गेले. पण त्यांनीही कमी पाप केलं नव्हतं. रागिनीचं बोलणं संपलं तसं सारं काही उलगडलं होतं. हे काय घडतंय हे लक्षात आलं. तो काही बोलणार की लाईट गेली. सर्वत्र काळोख पसरला. तसा तिचा हात घट्ट पकडत म्हणाला, घाबरू नको, मी आहे तुझ्याजवळ. त्याने मोबाईलचा टॉर्च लावला. तशी पुन्हा रूम उजळून निघाली. काही वेळ दोघंही शांत एकमेकांकडे पाहत होते. तो रागिनीचा चेहरा पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं. खूप रात्र झाली होती. संजू तिचा आणि तिच्या आईचा निरोप घेऊन बाहेर पडला. पण यातून तिची सुटका कशी करायची हा प्रश्न त्याला सतावत होता. ट्रॅव्हल्सने तो आपल्या घरी जायला निघाला. तोवर रागिनीचे 50 मेसेज व्हॉट्सअपवर येऊन धडकले होते. तिच्यासोबत गप्पा मारतच तो झोपी गेला. रागिनी हळूहळू वडिलांच्या दुःखातून बाहेर येत होती. पण तिच्या आयुष्यातली ती एक खोल पोकळी जी कधीच भरून येणार नव्हती. त्याहीपेक्षा भयंकर होतं त्यांचं मरण, जे रागिनीनं आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि आता आपणही मरणार. कसं, कधी, किती क्रूरपणे माहीत नाही. पण हे सगळं आपल्यामुळे सुरू झालं होतं. म्हणजे या सर्वांपेक्षा कितीतरी भयंकर मरण त्यानं आपल्यासाठी लिहून ठेवलंय याचाच ती विचार करत होती. ती पण तिला आता तमा नव्हती. संजू, खूप जीव आहे त्याचा आपल्यावर. खूप समजावून घेतो. आजवर किती रागावले, हात उचलला, वाईट वागले, पण तो अजूनही साथ देतोय. मला माहीत आहे की तोही त्या सैतानाला अडवून मला त्या येणाऱ्या भयान मरणातून मुक्त करू शकत नाही. पण त्याचे प्रेमाचे शब्दही पुरेसे आहेत ते मरण पचवायला. संजू भिंतीकडच्या सोफ्यावर बसलेला, तर समोरच्या खुर्चीवर बसलेले काका हातात एक छोटंसं पुस्तक अधूनमधून चाळत आश्वस्तपणे बोलू लागले. हे बघ, माझा तर सल्ला आहे की तू त्या मुलीचा नाद सोडावास. तिची जन्मपत्रिका मी पाहिली आहे. तिची मदत करशील तर तुलाही त्याची किंमत मोजावी लागेल. चालेल,
पण मी तिला या परिस्थितीत नाही सोडू शकत आणि तिला गमवायचा विचार पण नाही करायचा. तो मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. काही क्षण काका तसेच बसून विचार करू लागले. ठीक आहे, मग तुझ्याकडे वेळ नाही आहे, ऐक. ते काही सूचना देत होते. तो त्या सूचना ऐकून निशब्दपणे तिथून बाहेर पडला. आई हातात ऑफिस बॅग घेऊन हाक देत तिच्या रूममध्ये आल्या. काय गाई? रागिनी, बाळ आराम कर. एका पेशंटचं ऑपरेशन आहे, मला जावं लागेल. रात्र होत आली आहे ग, आता जाणे गरजेचं आहे का? हो बाळा, मी सकाळपर्यंत येईन. तुझी आई सर्जन आहे, कधी कॉल येईल सांगता येतो का? काळजी घे आणि तू पण कॉलेज सुरू कर. विचार करत राहिलीस तर आणखी त्रास होईल. हो. आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत कपाळाचं चुंबन घेतलं आणि त्या बाहेर पडल्या. रागिनीला त्या रात्री झोप लागत नव्हती. संजूला कॉल केला पण तोही ऑफ लागत होता. कामवाली मावशी जेवण बनवून जायला निघाल्या. पदरानं हात स्वच्छ करतच ती चालत पुढे आली. रागिनी बेबी, मी जाते. सगळं आवरून ठेवलंय. बरं मावशी. त्या बाहेर पडल्या. तसं रागिनीनं कपाटातील कादंबरी बाहेर बेडवर काढून वाचत बसली, पण लक्ष लागत नव्हतं. मोबाईल उचलून संजूला कॉल करू लागली, पण तो अजूनही बंद होता. सहज तिची नजर समोरच्या खिडकीवर गेली. बाहेरचं पावसाचं पाणी खिडकीच्या काचेवर पडून खाली ओघळत होतं. लाईटच्या प्रकाशात चमकणारे पावसाचे थेंब पाहत ती खिडकीजवळ गेली. त्या काचेवरून ओघळणारं पाणी आणि ते पावसाचे दुष्कार तिला मजेशीर वाटू लागले. संजूसोबत गुलमोहराच्या झाडाखाली घालवलेले ते गुलाबी क्षण आठवले आणि स्वतःचं अंग चोरून घेतलं. वाऱ्याच्या झोक्यासोबत पावसाच्या सरींनी बाहेर हेलकावे घेणारी नारळाची झाडं लाईटच्या प्रकाशात सुरेख वाटत होती. पाहत ती तशीच उभी होती की बाहेरच्या लाईट्स कमी जास्त होऊ लागल्या. नारळाच्या त्या झाडावर कसलीशी हालचाल होत असल्याचं जाणवू लागलं, जसं कोणी त्या लांब सडक हिरव्यागार पानांच्या आडून आपल्याला पाहतंय. ती एकटक तशीच पाहत होती. झपकन बाहेरच्या लाईट गेल्या आणि त्या झाडावरून काहीतरी जमिनीवर पडल्यासारखं दिसलं. बाजूच्या काचेच्या कपाटात ठेवलेला टॉर्च सुरू करत त्या ठिकाणी प्रकाश पाडला. काहीतरी होतं, काळकुट्ट, आपलं सारं शरीर गोळा करून जमिनीवर पडून होतं. त्या पावसात त्यांच्यात किंचित हालचाल होऊ लागली आणि तीही श्वास रोखून काचेच्या त्या खिडकीतून बाहेर पाहू लागली. पण हातातला टॉर्च बंद चालू होऊ लागला. 1-2 वेळा तिनं हातावर आपटत पुन्हा प्रकाश बाहेर पाडला आणि अचानक कोणीतरी अंगावर झेप घेतल्याचा भास झाला.